हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अमावस्या, मंगळवार आहे, अमावस्या आहे. कालच अमावस्या लागली सोमवारी संध्याकाळी आणि आज दिवसभर आहे, म्हणजे आज पूजेची अमावस्या आहे. तर आता माझं बाकीचं घरातलं सगळं काम आवरलं आहे, फक्त माझी देवपूजा राहिली आहे. देवपूजा मी सगळ्यात लेट ठेवली, कारण कसं आज अमावस्या पण आहे, देवघरं साफ करायचं आहे, दिवे साफ करायचे आहेत आणि देवांना अभिषेक पण घालायचा आहे. दर अमावस्याला मी देवांना दही दुधाने अभिषेक घालत असते, तर तो अभिषेक पण घालायचा आहे, म्हणून देवपूजा सगळ्यात मागे ठेवली. स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे, साहेब पण शाळेत गेलेत. तर आता मला देवघर साफ करायचं आहे आणि दिवे पण साफ करायचे. तर दिवे मी कसे साफ करते हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मागे एकदा मी व्हिडिओ टाकलेला आहे, आपले दिवे कसे साफ करायचे. तर चला परत एकदा आज पण दिवे कसे साफ करायचे ते पाहूया. तर पाहता इथं सगळे दिवे घेतलेत मी, छोटे मोठे सगळे घेतलेत. त्याच्यातल्या आधी सगळ्या वाती काढून घेते. ह्या आता वाती मी दरवेळेस बदलत नाही, म्हणजे रोजच नाही बदलत. एक वात पूर्णपणे जळून दिल्यावरच मग मी बदलते. पण आता 2-3 दिवस झाले तर दिवे मी घासले होते. तर आता ह्या वाती मी ना काढून ठेवते. थोडेच राहिलेले आहेत, ते सगळे एका वाटीमध्ये काढून घेते. ह्या वाती आपल्याला फेकून द्यायच्या नाही, त्यामुळे सगळ्या वाती ना एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या. ह्या वाटीमध्ये सगळ्या वाती मी काढून घेतल्यात. आता ह्या वाती आपल्याला फेकून द्यायच्या नाही. त्या वातींचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे सगळे दिवे मी खोलून घेते. आपण किती साफसफाई केली दिव्याची ना, तर ते तेलकट चिवट होतातच. रोज दिवे लावले जातात, त्याच्यामुळे ते होतात तेलकट. असे सगळे दिवे खोलून घेते. तर आता हे तेलकट नाही आहे, त्याच्यामुळे मी याच्यात काय टाकणार नाही, हे साईडलाच ठेवते. आणि हे पण नाही छोट्या समईचं, हे पण साईडला ठेवते. आणि आता एक तर कुकर घेतला आहे मी, कुकरमध्ये हे सगळे दिवे मी घालून घेते. इतके पटकन दिवे साफ होतात ना, की आपल्याला जास्त मेहनत करायला लागत नाही याला. असे सगळे दिवे मी त्यामध्ये घालून घेतले. पाहता कुकर घेऊन आले मी किचनमध्ये. आता यामध्ये सोडायचे पाणी दिवे बुडतील इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायचंय. त्यात पाणी घालून घेतलंय. तर आता ह्या कुकरमध्ये चिंच घालून घेते मी, थोडी जास्तच घेतली आहे. मोठं मीठ म्हणजे खडं मीठ घालून घेते. आपण जे भांड्याला लिक्विड वापरतो ते लिक्विड थोडंसं घालून घ्यायचंय. त्यानंतर थोडंसं विनेगर घालून घ्यायचंय आणि खायचा सोडा 1 चमचा असं याच्यामध्ये घालून घ्यायचंय आपल्याला. आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला ह्या कुकरच्या काढून घ्यायच्या. 2 ते 3 चांगल्या दणकून शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि त्यानंतर मग थोडंसं चोळलं ना तरी आपलं तेलकट चिवट झालेले जे साहित्य असतात ते निघून जातात.
तर आता ही चांगल्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत देव घासून घेते. तर आता कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत देवघर काढते, देव साफ करून घेते आणि नंतर मग सामान ते घासून घेऊन देवपूजा करायची आहे. तर आता चला देव काढून घेते सगळं. मी देवघर मोकळं करत होते तोपर्यंत लगेच बाहेर नळाला पाणी आलं. त्यामुळे मग देवघर तसंच ठेवलं आणि बाहेर गेले, कारण मला सगळ्या झाडांना पाणी घालायचं होतं. तिथं मस्त असे मी फुलांचे रोपं लावलेले आहेत, त्यांना पण पाणी घालायचं होतं. आता नळाचं पाणी नसतं तर मी बोरचं पाणी घालत असते. आणि आता ह्या फुलांना ना बारीक बारीक कळ्या यायला लागल्यात. सगळ्या झाडांना पाणी घालून झालं, जवळजवळ 1 तास गेला माझा त्याच्यामध्ये. आणि नंतर मग आता घेतले मी देव घासायला. शक्यतो जास्त करून मी अमावस्यालाच देव घासत असते. अमावस्याच्या आदल्या दिवशी देव घासायचे, त्यानंतर मग दही दुधाने त्यांना अभिषेक घालायचा आणि स्थान द्यायचं. आणि मग जवळजवळ 1 महिनाभर मग मी देवांना काही साफसफाईला जास्त ही नाही करत, फक्त आपले आंघोळे घालायची आणि देवपूजा करायची. मी देवांना आंघोळ्या मात्र रोजच घालते, नाही तर काही लोक कोरडी देवपूजा करतात, म्हणजे फक्त हळदी कुंकू व्हायचं, दिवाबत्ती करायची आणि मग झाली देवपूजा. तसं मी करत नाही. आपल्याला जशी रोज आंघोळ लागती तशीच देवांना पण लागती. तर पहा, हे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला घासून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर परत ते निघत नाही, परत चिवट होतं. त्याच्यामुळे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे दिवे घासून घ्यायचे आहेत. तर आता हे दिवे टाकले, त्यानंतर देव साफ केले, तोपर्यंत बाहेर पाणी आलं. मग पाणी झाडांना सगळ्या घातलं. नळ कनेक्शन आहे त्यामुळे नळाचं पाणी आज बऱ्याच दिवसातून आलं, मग ते पण झाडांना घालून घेतलं. आता उशीर पण झाला आणि त्यानंतर मग थोडंसं काम होतं, बायका पण आल्या होत्या, थोडंसं वेळ गेला. त्याच्यामुळं आता हा व्हिडिओ मी परत एकदा जवळजवळ 4 वाजलेत, 4 वाजता स्टार्ट करते. कसं आहे म्हटलं, दुपारच्या 12च्या वेळेत पण देवपूजा नको करायला, 12 नंतर पण. मग आता ही पूजा आपण उतरत्या प्रहारलाच करू, कारण अमावस्या आता 5 वाजेपर्यंतच पण विलाज नाही आहे. तोपर्यंत माझी देवपूजा होती की नाही माहीत नाही अजून. दिवे पण मला घासायचेत. कधी कधी असं आपलं होऊन जातं ना, कुणी आलं की आपला वेळ जातो, मग त्यानंतर आपलं काम उरकत नाही. तसंच आज माझं पण झालं आहे. सकाळी 9 वाजताच माझं सगळं काम आवरलेलं होतं, फक्त देवपूजा राहिलेली होती. आणि ती 10-11 वाजेपर्यंत कशी मला 2 तास लागणारच होते, ती कशी पण होणारच होती. परंतु पहा, ते 2 तासाचे जवळजवळ मला आता 4 वाजलेत देवपूजा करायला. तर चला आता करून घेते मी देवपूजा. म्हणजे आधी अजून दिवे घासायचेत आणि त्यानंतर मग देवपूजा करायची. तर पहा, किती छान असा दिवा निघलाय हा. अजिबात मेहनत लागत नाही. आपण जर असे दिवे घासले ना, तर अगदी कमी वेळात आणि नुसता हात फिरवला तरी आपले दिवे एकदम स्वच्छ होऊन जातात. पहा, असे दिवे माझे चमकायला लागलेत. ह्या पद्धतीने जर दिवे साफ केले ना, तर अजिबात त्रास होत नाही आणि दिवे पण स्वच्छ निघून जातात. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. तर मस्त असं उंबरा लेपन केलं, देवपूजा केली. काही कारणास्तव हा व्हिडिओ तुम्हाला जरा लेटच आला आहे. व्हिडिओ तयार होता, परंतु काही कारणाने मला पाठवता नाही आला, त्यामुळे क्षमा असावी. तर चला, इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की